संकट नव्याने पुन्हा आपल्या समोर उभं राहते. कारण आत्ताचं जे खोके सरकार आहे, हे सरकार जणू काही ते मुंबई त्याने विकायलाच काढलेली आहे. मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झालाच पाहिजे ही या सरकारची सुपारी, सरकारने घेतलेली सुपारी आहे. आणि मी तर म्हणतो की आता हे केवळ 2-3 महिन्याचं राहिलेलं आहे. तुम्ही जो खासगीकरणाचा विषय काढला, बघू ना कोणाची एवढी खाजले बघून घेऊ आपण. येऊनच बघा काय खाजवायचं ते बघू, काय खाजवायचं तुमचं. पण ही अत्यंत घाणेरडी व्यापारी वृत्ती आहे. मुंबईला खतम करून टाकायचं, मुंबईचं वैशिष्ट्य मारून टाकायचं, मराठी माणसाला बेकार करायचं. पुन्हा कंपन्यांच्या जाहिरात येत आहेत, मराठी माणसाला नो एंट्री. बिल्डिंग ज्या उभ्या राहतात त्याच्यामध्ये मराठी माणसाला नो एंट्री. मग पुन्हा तो जो काही 66 सालचा एकूण जो काळ होता तो परत उभा करायचा का, हा विचार आम्ही जर केला तर मग आमचं त्याच्यात चुकलं काय.